पुढे जाण्यापूर्वी महत्त्वाच्या बातम्या. महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक घरकुल मसाले, स्वाद आणि मायेचा खमंग मेळ. माझ्या भावना त्यांना मी सांगितल्या की सरकार बनवताना माझा कुठलाही अडसर मनामध्ये ठेवू नका. तुम्ही जो निर्णय घ्यायचा तो तुम्ही निर्णय घ्या आणि तो निर्णय मला मान्य असेल. एकनाथ शिंदेंनी सोडला मुख्यमंत्रीपदाचा दावा. मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा. देवेंद्र फडणवीस यांचंच नाव आघाडीवर. महायुतीत मतभेद असल्याचा संभ्रम एकनाथ शिंदे यांनी दूर केला. शिंदेंनी दावा सोडल्यानंतर फडणवीस यांचं मोठं विधान. तिन्ही पक्ष मिळून आमचे जे शेट्टी आहेत त्यांच्याशी चर्चा सगळ्यांची चाललेली आहे आणि लवकरच याचं उत्तर आपल्याला मिळेल. मुख्यमंत्री कोण या चर्चेला लवकरच उत्तर मिळेल. तीनही पक्षाचे नेते मिळून निर्णय घेतील. वरिष्ठांची चर्चा सुरू. मुख्यमंत्रीपदाबद्दल फडणवीसांचं महत्त्वाचं विधान. दिल्लीत ठरणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री. शिंदे, फडणवीस, अजित पवार यांची उद्या मोदी आणि शहांसोबत महत्त्वाची बैठक. शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडल्यानं शिवसेनेला केंद्रात एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रीपदाची मागणी, तर राज्यातही महत्त्वाची खाती, वाढीव मंत्रिपदाची मागणी. एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेचं स्वागत आणि आभार. शिंदे नाराज असल्याची विरोधकांची अफवा. एकनाथ शिंदेंनी दावा सोडल्यानं भाजपकडून आभार व्यक्त. एकनाथ शिंदे यांनी दबावाखाली निर्णय घेतला. बहुमत असतानाही निर्णय घेण्यासाठी उशीर का होतोय? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा प्रश्न. महायुतीचा मंत्रिपदाचा फॉर्म्युला ठरला. भाजपला 25, शिवसेनेला 10, राष्ट्रवादीला 7 मंत्रिपदं. दिल्लीतल्या बैठकीत निर्णय झाल्याची न्यूज 18 लोकमतला सूत्रांची माहिती. निवडणुकीतल्या पराभवानंतर ईव्हीएम सेट केल्याचा विरोधकांचा आरोप, तर विरोधकांनी रडीचा डाव बंद करावा. देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार. मुंबईच्या डोंगरी भागात रहिवासी इमारतीला भीषण आग. सिलेंडरच्या स्फोटामुळे आग लागल्याची माहिती. सुदैवानं जीवितहानी नाही. आणि आता बातम्यांचा वेगवान आढावा. सुपरफास्ट